हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी पालक स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि फ्रेश पालक आहे. तर ह्या पालकपासून आपल्याला अशी मस्त रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता पालक छान असा चिरून घ्यायचा आहे बारीक. मैत्रिणींनो, तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि ही मस्त अशी रेसिपी मी आज करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे आज. तर ती करून पहा. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पालक असा बारीक चिरून घ्यायचा आहे. मस्त असा बाहेर पाऊस पडलेला आहे, तर मस्त आपण ह्या पालकपासून अशी मस्त रेसिपी करणार आहे मी. आणि पालक कसा पौष्टिक असतो, हेल्दी असतो, शरीरासाठी खूप फायदे देणारा असतो. तर पालक अधूनमधून सगळ्यांनीच खाला पाहिजे. आपल्याला ह्याची भाजी नाही बनवायची मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. आता पालक असा चिरून झालेला आहे बघा. आता हे पालक आपल्याला एका बाउलमध्ये टाकून द्यायचं आहे सर्व. छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. मध्ये स्किप जरा पण करू नका मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक करीत जा. तुम्ही लाईक करत नाही. तर आपल्याला आता काय करायचे बघा, हे ओवा घेतलाय मी. ओवा चांगला असा क्रश करून तो वरून टाकून द्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घ्यायचं आहे. जास्त मीठ घ्यायचं नाही, पालकला कमी मीठ लागतं. आता हे ओवा आणि मीठ ह्या पालकला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे बघा. छान असं चोळून झालेलं आहे. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचेत आपल्याला. इथे मी लाल तिखट टाकून घेतले बघा, एक चमचा छोटा चमचा आहे हळद घेतली. अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे, पाहू शकता. आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आता हे मिक्स करून झालेले आहे. तर आता पुढे काय करायचं आहे बघा, इथे बेसन पीठ घेतलेलं आहे मी. बेसन पीठ आपण अंदाजे टाकायचे मैत्रिणींनो. किती लागतं हे सांगता येत नाही. जेवढा पालक असेल तेवढं बेसन पीठ कमी जास्त लागू शकतं. आता जसं जसं लागन तसं आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आणि जास्त बेसन पीठ नाही टाकायचं, प्रमाणातच टाकायचे. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे. आता इथे गॅस पेटवून घ्यायचं आहे बघा. आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते. कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे तळण्यासाठी. तर मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहे तुम्हाला कळलंच असणार आहे. पालक भजी बनवणार आहे. कसं पावसाळ्यामध्ये पालक भजी खायला खूप छान वाटतं, आवडतं सगळ्यांना. काहीतरी असं टेस्टी चहासोबत. तेल पण आपलं गरम झालेलं आहे चांगलं. भजी टाकताच्या वेळेस गॅस फास्टच ठेवायचा आहे. पाहू शकता जेवढी आपली बसतील ना भजी तेवढी आपल्याला सोडून द्यायच्यात. वर खाली जरा थोडंसं हलवून घ्यायचे. आता पलटी करून घेऊया. खालची साईड चांगली तळली गेलेली आहे. आपल्याला पलटी करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. दरवेळेस कसं मैत्रिणींनो, आपण कांदा भजी वगैरे खातो, पण कधीतरी ही पालकची भजी जर तुम्ही करून पाहिली तर खूपच चांगली लागते शरीरासाठी. आणि सगळ्यांना घरात आवडेल अशी ही रेसिपी आहे. नक्की करून पहा.
आणि पावसाळ्यामध्ये तर ही रेसिपी झालीच पाहिजे. खूप छान वाटतं असं पाऊस चालला आहे आणि चहा आणि भजी खायला. कधी पण तुम्ही करू शकता, खाऊ शकता. तर हे छान असं पलटी करून घेतलेली आहेत बघा. तर काढून घ्यायचे आपल्याला. आता रंग पण खूप छान आलेला आहे. ते सर्व काढून घेते आणि त्याच पद्धतीने दुसरी भाजी मी सोडून देते तेलावर. भजी सोडताच्या वेळेस आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे बघा, बारीक गॅस नाही ठेवायचा. आणि पटापट अशी भजी सोडायची. भजी सोडताच्या वेळेस सांभाळून टाका, हातावर तेल वगैरे उडू शकतं. मस्त होतात मैत्रिणींनो ही कुरकुरीत अशी क्रिस्पी भजी, खूप छान. आता हे पलटी करून घ्यायचे बघा आपल्याला. तुम्ही बनवल्यात का पालक भाजी मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ही रेसिपी कोणाला कोणाला आवडली ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की आम्हाला आवडली म्हणून, आम्ही करणार पण. छान असं वर खाली करून भजी झालेली आहेत बघा. आता ही काढून घेऊया. छान तळल्या गेलेली आहेत बघा, रंग पण खूप छान आलेला आहे. असं तेल जरा निथळून घ्यायचं म्हणजे तेलकट होत नाही. शक्यतो ह्याला जास्त तेल लागत पण नाही आहे. आता दुसरा एक मी असंच काढून घेणार आहे बघा. आता हे पण झालेलं आहे आपला तळून. मैत्रिणींनो लाईक करा, लाईक. तर आपली भजी ही पालक भजी झालेली आहे मैत्रिणींनो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा माझ्या पद्धतीने सोप्या साध्या सिंपल आहे रेसिपी, खूप छोटी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि करून पहा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत बाय.